भारतात एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या मुद्द्याचे परीक्षण करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत? रामनाथ कोविंद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. सिकल सेल रोगासाठी लोकांची तपासणी करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सुरू केलेले मिशनचे नाव काय आहे? राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम. एक गांधी अ लाईफ इन ट्रक कॅम्पेन्स या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? एम.जे. अकबर. भारतात कोणत्या तारखेला राष्ट्रीय स्टार्टअप डे साजरा केला जातो? 16 जानेवारी. भारतामध्ये पाहिलेले कुनो नॅशनल पार्क भारतातील कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, केरळ. मध्य प्रदेश. नुकतेच महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ठिकाणच्या कवडीच्या माळाला GI टॅग प्राप्त झाला आहे? नाशिक, जालना, तुळजापूर, माहूर. भारतातील मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स क्षेपणास्त्र प्रणाली विस्रोडास कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO. अलीकडे बातम्यांमध्ये श्री मंदिर परिक्रमा प्रकल्प कोणत्या मंदिराच्या प्रशासन सुधारणा करण्याचा उद्देश आहे? पुरी जगन्नाथ मंदिर. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 12 जानेवारी. पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कोणत्या 2 BSF जवानांना मरणोत्तर शौर्य पदक प्रदान करण्यात आले? कानवाला रामकृष्ण यांची सुभाष सिंग. 12व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे. छत्रपती संभाजीनगर. ICC इंटरनॅशनल पॅनल ऑफ डेव्हलपमेंट अंपायरसाठी नामांकित झालेली पहिली पाकिस्तानी महिला कोण आहेत? सलीमा इम्तियाज. सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? विरल आचार्य, जगदीश भागवती, अरविंद पनगरिया. 12वी पुनर्विकास प्रकल्पाचे नेतृत्व कोणत्या व्यावसायिक समूह करत आहेत? रिलायन्स, अदानी, गोदरेज, हिरा अदानी समूह. नैतिकता, राजकारण, अर्थव्यवस्था आणि प्रेम यावरील 2 कवितांचा संग्रह असणारा तिरुकुरल याचे लेखक कोण आहेत? तिरुवल्लुवर. अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेला हरकुलिस खालीलपैकी कोणत्या प्रजातीचा आहे? कोळी, बेडूक मासे, साप. कोळी. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीतील कोणत्या राज्य अव्वल क्रमांकावर आहे? तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक. महाराष्ट्र. नुकत्याच 2024च्या अर्थसंकल्पात दिसलेल्या ब्ल्यू इकॉनॉमी 2.0च्या शब्दाचे खालीलपैकी कोणता पर्याय स्वस्तात चांगला वर्णन करते? महासागर, समुद्र आणि किनाऱ्याशी संबंधित शाश्वत विकास. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट द्वारे जागतिक साखर उद्योगातील आव्हाने आणि संधी या विषयावर 3री आंतरराष्ट्रीय परिषद साखर कोठे आयोजित करण्यात आली? पुणे. प्रतिष्ठित महागौरव पुरस्कार 2024च्या कोणाला प्रदान करण्यात आला? निखिल मुकुंदराव, नागराज मुंदळे, अल्फिया पठाण, विजय सुरासे. निखिल मुकुंद वाघ.
चॅनलला सबस्क्राईब करा.